हाय सगळ्यांना। आज आपला क्लासचा म्हणजे लाईव्ह क्लासचा 5वा दिवस आहे। तर आज आपण 36 साइज बघणार आहोत। 36 साइज बऱ्याचशा महिलांची आहे, तर बघायला विसरू नका। तर 36 साइज मध्ये मी तुम्हाला शोल्डर मुंड्याचे माप 10 इंच गळ्यासाठी किती इंच घ्यायचे सांगणार आहे। आणि आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या नाहीत, अजून जॉईन होऊ देऊयात। तर ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे, अशा बऱ्याचशा महिला आहेत की कटिंग जमत नाही किंवा कटिंग करायला कंटाळा येतो किंवा वेळ जातो, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। आणि आपल्याकडे पेपर पॅटर्न सर्व प्रकाराचे जवळजवळ 12 ते 13 प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत। पेपर पॅटर्नचे प्रकार तुम्हाला मी सांगते, जसं की कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, सब्बेसाची 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक 4 टक्स, बोटनेक प्रिन्सेस कट, परत पाठीमागचा गळा, पुढचा गळा व्ही गळ्यामध्ये सुद्धा आहे, 4 टक्स मध्ये कॉलर कटोरी आहे, ड्रेसचे पेपर पॅटर्न आहेत, कॉलर ड्रेसचे पेपर पॅटर्न आहेत, आपले ड्रेसचे जर म्हणले तुम्ही तर टॉपचे पेपर पॅटर्न आपल्याकडे, नऊवारी साडींचे पेपर पॅटर्न आहे। यातले कुठलेही पेपर पॅटर्न तुम्हाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडचे पेपर पॅटर्न अतिशय सुंदर आणि परफेक्ट आहे, कुठंच कमी जास्त करायची गरज येत नाही। असं नाही, आता बाहेर जर घ्यायला गेलात ना, बाहेर लहान मोठं मधलं माप मिळतं, त्यामुळे ब्लाऊज कुठलंच बसत नाही। ब्लाऊजचे जे माप आहेत, ज्या खरंच चांगल्या ठिकाणी शिकलेल्या महिला आहेत आणि क्लास केलेल्या महिला आहेत, त्या कधीच असं लहान मोठं मधलं माप देऊ शकत नाही। ज्या अडाणी महिला आहेत त्याच लहान मोठं मधलं माप असं देतील। तर लहान मोठं मधल्या मापावरून ब्लाऊज बसत नाही तर घेऊ नका, फसवेगिरी होते। आणि बऱ्याचशा महिलांचे असे पण कॉल आले मला की पुढचे भाग एक देत आहेत, सॉरी पाठीमागचे भाग एकच देत आहेत आणि पुढचे प्रकार भागाचे वेगवेगळे देत आहेत। जसं की पाठीमागचा भाग कटोरीचा दिला तर त्याबरोबर तुम्हाला प्रिन्स कट, 4 टक्स असे पुढचे पार्ट वेगवेगळे देणार आणि बाही सुद्धा एक प्रकाराचे देणार। तर तसं नाही, तसे ब्लाऊज बसत नाही, घेऊ नका। घेताना तुम्ही कुठूनही पेपर पॅटर्न घ्या, पण जिथं तुमचा कॉल रिसीव होईल, तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील, तिथूनच तुम्हाला पेपर पॅटर्न घ्यायचे आहेत। आणि जे तुम्हाला पाठीमागचे भाग सगळे वेगवेगळ्या प्रकारामध्ये देतील त्यांच्याकडूनच घ्या, जेणेकरून तुमचे ब्लाऊज सुद्धा परफेक्ट बसतील। तर आपले जे पेपर पॅटर्न ब्लाऊज आहेत त्यांची 100% गॅरंटी मी कॉलवरती पण देत असते आणि तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट पण असतो। तुम्ही घेतल्यानंतर केव्हाही कॉल करू शकता, दिवसभरातनं तुमचा प्रत्येक वेळी कॉल रिसीव होत असतो। आणि आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल म्हणजे उपलब्ध आहे आणि कार्ड पेमेंट सुद्धा करू शकतो, जसं की डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जरी तुमच्याकडे असेल तर त्या थ्रू सुद्धा आपण पेमेंट करू शकतो, किंवा फोन पे, गुगल पे असेल त्यांनी सुद्धा पेमेंट तुम्ही करू शकतात। तर आपण 36 साइज घेणार आहोत। आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत, तर 36 साइजचे माप बघूयात। 36 साइजची पूर्ण उंची, 36 साइजची पूर्ण उंची, आता ही कॉमन उंची आहे की 14 इंच, 75 ते 80% महिलांची 36 साइजची 14 इंच उंची ही असतेच आणि 14 इंच जास्त चालते। आता क्वचित महिला आहेत, 10% महिला आहेत की त्यांची उंची 12 इंच, 12.5 इंच आणि 10% त्यांची उंची 15 इंच आहे। 10%ला पण कमी महिलांची 15 इंच आहे तयार, पण जवळजवळ 80% महिलांची उंची ही 14 इंचच असते 36ची, कारण ती परफेक्ट बसते, उंचीनुसार परफेक्ट येते। पण तुमच्याकडे जे कस्टमरचं ब्लाऊज येईल त्याच्यावरूनच तुम्हाला माप घ्यायचे, मग त्यांची 13.5 असेल 13.5 घ्यायची, किंवा 14 असेल 14 घ्यायची, 15 असेल तर 15 घ्यायची, त्यानुसार आपले माप चेंज होत असतात। तर आता आपण पाठीमागचा गळा, जसं मी तुम्हाला सांगितलं की पाठीमागचा गळा 10 इंचाचा बघणार आहोत, तर त्यासाठी शोल्डर मुंड्याचे माप किती येतील। आता 36 साइज मध्ये बऱ्याचशा महिला आहेत की त्यांचे गळे मोठे मोठे असतात, म्हणून मी तुम्हाला 10 इंच गळ्याचा आज घेतलेला आहे। तर 36 मध्ये 10 इंच जर तुमचा गळा असणार आहे तर त्यासाठी शिलाई मार्जिन पकडून आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 6 इंच, शोल्डर घ्यायचा आहे 6 इंच, मुंडा घ्यायचा आहे 6.5 इंच, घडी घ्यायची आपल्याला 9 इंच आणि शिलाई मार्जिन घ्यायचे 2 इंच, असे माप आहेत। आणि जेव्हा तुम्ही गळा 4 इंच किंवा 1 इंच असं गळा घेतात, त्यात आपल्याला लुझिंग वाढवायला लागते। जसं मी तुम्हाला सांगितलं की घडी 9 इंच, जर तुमचा गळा 4 इंचाचा असेल तर जवळजवळ पावणे 1 इंच आपल्याला लुझिंग घ्यावी लागते छातीच्या चौथ्या भागामध्ये, आणि नंतर 2 इंच शिलाई मार्जिन वाढवायला लागतं। पण आपला हा जो गळा आहे आजचा तो पाठीमागचा 10 इंचाचा आहे, त्यामध्ये लुझिंग वाढवायची गरज येत नाही, फक्त छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच असेच तुम्हाला माप टाकायचे आहेत। आणि तुमचा गळ्याची उंची जर 7, 7.5, 8 इंच असेल तर त्यासाठी याचे माप चेंज होतात, आपले शोल्डरचे गळा रुंदीचे माप चेंज होत असतात। तर गळा रुंदीचे माप नेहमी लक्षात ठेवायचे आहेत। 8 इंचापासून पुढचे जे गळे असतील त्यासाठी आपल्याला 2.25 इंच गळा रुंदी ही घ्यायची आहे। तर इथं आपण शोल्डर मुंड्याचे माप बघितलेले आहेत। आता मी तुम्हाला डायग्राम दाखवणार आहे।
अशा पद्धतीचा हा डायग्राम आहे. हा डायग्राम तुम्हाला काढून घ्यायचा आहे. हा जो डायग्राम आहे हा काढून घ्यायचा आहे. इथं डायग्राम दिलेला आहे, पुढचा भाग सुद्धा दिलेला आहे, पाठीमागचा भाग सुद्धा दिलेला आहे, बाही दिलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 28 ते 50 चे सगळे डायग्राम काढून ठेवायचे आहेत. आणि जसं मी शोल्डर मुंड्याची माप सांगते ते सुद्धा त्याच्यासमोर तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत. आणि 0 ते 1, 0 ते 2 मी जे काय सांगते ते सुद्धा तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. 0 ते 1, 0 ते 2 अशा पद्धतीने लिहायचे. 32 साईजचा आहे, हे 32 साईजचा आहे. अशाच प्रकारे सर्व मापांचं आपल्याला 0 ते 1, 0 ते 2 लिहून ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि कुणीही मला सांगू नका की फोटो पाठवा. लाईव्ह क्लासमध्ये अगदी परफेक्ट दिसतं. आणि लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला वेळ मिळत नसेल तर आपलं रेकॉर्डिंग सुद्धा लाईव्ह जे घेतलेलं आहे आपण रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे ते सुद्धा तुम्ही नंतर बघू शकता आणि ते ड्रॉ करू शकता. तर आता आपल्याला 0 ते 1 काय आहे, 0 ते 2 काय आहे बघणार आहोत. 0 ते 1 काय, 0 ते 2 काय आणि त्यामध्ये किती इंच ऍड होतं ते बघणार आहोत. 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते किंवा प्रत्येक लाईव्ह मध्ये सांगत असते, 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची. पूर्ण उंचीत आपल्याला 1 इंच ऍड करायचं असतं. पूर्ण उंचीमध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचं असतं. मग तुमची 14 इंच असेल तरी तयार, 15 इंच असेल तरी, 12 इंच असेल तरी, 13 इंच असेल तरी, कुठलीही उंची असेल तरीही 1 इंच ऍड करायचंय. 0 ते 2 छातीचा चौथा भाग, 0 ते 2 छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच. 10 इंच गळ्यासाठी फक्त आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, लुजिंग वाढवायचं नाही. डायरेक्ट 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. हे पाठीमागचा 1 इंचाचा जो टक्स आहे तो विसरायचा नाही, ते 1 इंच आपल्याला वाढवायचंच आहे. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच. आता मी तुम्हाला जे माप सांगितलेले आहेत की 6 इंच हे मी माप घेऊन पूर्ण आणि अर्धा इंच प्लस करूनच सांगितलेलं आहे. तुमच्याकडे जर कस्टमरचं ब्लाऊज आलं तर त्याच्यावरून माप कशी घ्यायचं हे लाईव्ह क्लासमध्ये झालेलं आहे आपलं 1 टकच्या स्टार्टिंगला. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आणि तुम्हाला मिळत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही व्हॉट्सअपला सांगितलं तरी तुम्हाला टाकलं जाईल. 0 ते 6 गळा रुंदी, 0 ते 7 गळ्याची उंची, 1 ते 8 टक्सची रुंदी, 1 ते 8 टक्सची रुंदी आणि 8 ते 9 टक्सची उंची. टक्सची रुंदी आणि टक्सची उंची बघूयात आपण. टक्सची उंची आपल्याला कशी मोजायची आहे. टक्सची उंची आपल्या ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे आपल्याला. कुठलंही प्रकाराचं ब्लाऊज असेल त्याच्यावरून माप घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला टक्सची उंची मोजायची आहे. टक्सची उंची इथपर्यंत मोजायची आहे, इथपर्यंत. टक्सची उंची जर तुमची 8 इंच असेल, 8.5 इंच असेल तर त्यामध्ये प्लस आपल्याला अर्धा इंच करायचं आहे. ठीक आहे. आता टक्सची रुंदी ही आहे शिलाई मार्जिन. हा ड्राफ्टिंग मी तुम्हाला दाखवण्यासाठी करून घेतलेला आहे. ही शिलाई मार्जिन आहे. अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायला लागतं शिलाई मार्जिनसाठी, कारण हुकलूक पट्टीसाठी. हे अर्धा इंच सोडून आपल्याला छातीचा 10वा भाग, ही जी सरळ रेषा आहे मधली, इथून तर इतका छातीचा 10वा भाग काढायचा आहे. हा 10वा भाग काढल्यानंतर इथं 36 साईजसाठी आपल्याला 1 इंच माप घ्यायचं आहे आणि मधल्या भागापासून या साईडला सुद्धा 1 इंच, म्हणजे किती इंच झालं, 2 इंच. मग हे 2 इंच झाल्यानंतर काय होतं की इथं कमी पडतं आपलं, बरोबर. कमरेचं माप जे घेतलेलं असतं आपण त्यात कमी पडतं, तर इथं सुद्धा वाढवायला लागतं. मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि ड्राफ्टिंग मध्ये सुद्धा दाखवत असते. तर हे वाढवायला विसरायचं नाही, हे वाढवायला विसरायचं नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की इथं जेवढं वाढवलेलं आहे एकूण 2 इंच असेल तर इथं आपल्याला 2.25 इंच हे माप टाकायचंय. कुठं, क्रॉसपट्टीच्या वरती. मी दाखवते तुम्हाला क्रॉसपट्टी सुद्धा लावून कसं टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही, क्रॉसपट्टीच्या साईडला आपल्याला हे माप दिसत आहे. हे एक्स्ट्राचं आहे. कशासाठी आहे, हा जो टक्स आहे याच्यामध्ये शिलाई मार्जिन मध्ये कापड जाणार आहे आपला. मग तो कापड कमी पडू नये त्यासाठी आपल्याला इथं वाढून घ्यायला लागतं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे टक्स आहेत हे मधला टक्स किंवा साईडचा टक्स, हा जो टक्स आहे हा मधला, तर इथून तर इथपर्यंत आपल्याला माप घ्यायचा आहे आणि त्याचा निम्म काढायचा आहे. सरळ रेषा घ्यायची. इथं आपल्याला बरोबर मधोमध आला पाहिजे आणि इथून खालून आपल्याला 1.5 ते 2 इंचावरती हा टक्स आला पाहिजे. आणि या चारही टक्स मधलं अंतर 1.5 ते 2 इंच आलं पाहिजे. हे चारही जे टक्स आहेत त्याच्यातलं अंतर 1.5 ते 2 इंच आलं पाहिजे. अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे.
तर मी तुम्हाला मार्किंग पण दाखवलेलं आहे, टक्सची रुंदी किती घ्यायचं ते सांगितलेलं आहे, टक्सच्या साईडला किती किती इंच घ्यायचं ते सांगितलेलं आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला 36 साईजचं पाठीमागचा 10 इंच जर गळा असेल तर त्यासाठी शोल्डर मुंड्याचे माप किती घ्यायचे हे अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. आणि ज्या कोणी महिलांना कटिंग करण्याचा कंटाळा येत असेल, ब्लाऊज शिवायला आवडतं किंवा वेळ मिळत नाही कटिंग करायला, तर त्या महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत आणि पेपर पॅटर्न कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे. कार्ड पेमेंट उपलब्ध आहे, कुठलंही कार्ड तुम्ही वापरू शकता आणि फोनपे गुगल पेने जरी पेमेंट केलं तरी सुद्धा तुम्हाला आपले पेपर पॅटर्न मिळून जातील. आणि पेपर पॅटर्न आपले वॉटरप्रूफ आहे, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे ब्लाऊज बसायची. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा 36 साईजचा लाईव्ह क्लासचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.